अयोध्येच्या राम मंदिराच्या आतले फोटो एबीपी माझावर तुम्ही पाहू शकणार आहात। राम मंदिरातलं मुख्य मंडप आणि गर्भगृहातले फोटो एबीपी माझावर पहा। अयोध्येमध्ये राम मंदिर बांधण्यात येतंय। 22 जानेवारीला एक मोठा सोहळा अयोध्येमध्ये होणार आहे। त्यामुळे हे मंदिर नेमकं कसं आहे, या मंदिरामधली आतली रचना नेमकी कशी आहे याची उत्सुकता सगळ्यांना आहे। मंदिर अत्यंत सुंदर पद्धतीनं सजवण्यात आलेलं आहे आणि त्यासाठी भारतीय संस्कृतीतल्या अनेक गोष्टींचा आधार घेण्यात आलेला आहे। हे काही फोटोज आपण पाहतो, मंदिराच्या आतमधले हे फोटो आहेत, गर्भगृहातले फोटो आहेत आणि एबीपी माझावर राम मंदिराची ही पहिली झलक आपण पाहत आहे। मंडप अत्यंत सुंदर रीतीने सजवण्यात आलेला आहे। भारतीय संस्कृतीची खास झलक या सगळ्या फोटोज मधून स्पष्ट दिसतेय। सोमेश कोळगे आपले प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत या सगळ्या फोटोज संदर्भात आणखी माहिती देण्यासाठी। सोमेश, कविता, नक्कीच आज आपण पाहू शकतो की राम मंदिराचे फोटो आणि संपूर्ण आतमध्ये जे काम सुरू आहे, जे नक्षीकाम आहे, ज्या मूर्त्या घडवल्या जात आहेत, विविध राम मंदिराच्या आतमध्ये जे खांब असणार आहेत त्या खांबांवर अनेक देवी देवतांच्या मूर्त्या घडवल्या जातात आणि त्या मूर्त्यांचे फोटो आपण आज पाहू शकतोय। उद्या आपल्याला या राम मंदिरातल्या आतल्या अनेक नक्षीकामाच्या सुंदर सुंदर मूर्त्यांचे कदाचित व्हिडिओजही पाहता येतील, पण आज आपण पहिल्यांदा हे फोटो पाहतोय की किती अतिशय सुंदरपणे आणि खूप रेखीवपणे हे नक्की केलं जाते। अजून काम सुरू आहे, पण जितकं काम झालंय त्या कामाचे हे फोटो आहेत आणि त्या फोटोतून आपण अंदाज लावू शकतो की राम मंदिर आतमधूनही किती सुंदर असणार आहे। कविता, हे मंदिर पाहण्याची अनेकांना उत्सुकता आहे, इच्छा आहे, मात्र अजून तरी हे मंदिर कुणालाही पाहता आलेलं नाहीये की आतमध्ये मंदिर नेमकं कसं असणार आहे। त्यामुळे ही पहिली झलक, ही पहिली दृश्य, पहिले फोटो सगळ्यांसाठी खास अयोध्येतल्या राम मंदिराची ही पहिली फोटोज। धन्यवाद सोमेश, तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। गर्भगृह आणि मुख्य मंडपातले राम मंदिराचे हे फोटो एबीपी माझावर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।